नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे घरच्या बेसिक साह्यातून बिर्याणी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, कुकरमध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, मीठ थोडं जास्तच टाकायचं, तूप टाकायचं आणि अर्धा तास आधी भिजत घातलेले बासमती तांदूळ टाकायचे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 किंवा 1 काढली तरी चालते. नंतर बिर्याणीसाठी आपण भाज्या कट करून घेऊया. त्यासाठी कांदा घ्यायचा. कांदा पण छान कापून घ्यायचा. तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे बटाटा आणि टोमॅटो आणि कांदाच होता. बटाटा पण छान कट करून घ्यायचा, उभ्या स्लाइसमध्ये कट करायचा. कधी कधी काय होतं, वेळ नसतो आणि बिर्याणी बनवायची असते, तर तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी बनवून बघा, खूप छान होते. हे बघा, आपला बटाटा कट करून झालेला आहे. आता आपण टमाटर कट करून घेऊया. ते पण उभ्या स्लाइसमध्येच कट करून घ्यायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे कट करायचं आहे. हे बघा, हे बघा, एकीकडे आपला भात पण सुद्धा झालेला आहे, राईस. तो आता काढून घेऊया आपण. तुम्ही राईस कुकरच्या ऐवजी पातेल्यामध्ये शिजू शकता. नंतर कुकरमध्ये तूप टाकून घ्यायचं. 2 टेबलस्पून तूप टाकायचं. जिरं टाकायचं. तुम्ही याच्यामध्ये खडे मसाले टाकू शकता, मला आवडत नाहीत म्हणून मी टाकले नाही. हिंग टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, कांदा टाकायचा, तो छान परतून घ्यायचा. काजू टाकायचे, आलं लसूण पेस्ट टाकायची, ते पण छान परतून घ्यायची. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. नंतर टोमॅटो टाकायचं, बटाटा टाकायचा, ते पण छान परतून घ्यायचं. हळद टाकायची, धना पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, बिर्याणी मसाला टाकायचा, 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे भाज्या छान शिजू द्यायच्या. ही बिर्याणी खूप कमी वेळात तयार होणारी आहे. नंतर भाज्यामध्ये दही टाकायचं 1 वाटी, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. दही आणि भाज्या छान शिजू द्यायच्या. हे बघा, तूप कसं सुटलेलं आहे, त्याचं तरी आलेली आहे. शिजून घेतलेल्या भाज्या ह्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. नंतर त्याच कुकरमध्ये तूप टाकायचं, छान पसरून घ्यायचं आणि वरून राईसची लेअर करायची. राईसची लेअर झाली की परत भाजीची लेअर करायची. मी दाखवते त्याचप्रमाणे करायचं आहे. ही रेसिपी झटपट आणि युनिक आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा. आपल्या चॅनलवर आता लॉंग व्हिडिओसुद्धा येत आहेत. आता मी आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी आणणार आहे, तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. मी दाखवते त्याप्रमाणे राईस आणि भाताचे लेअर्स करायचे आहेत. वरून काजू टाकायचे, हे मी तळून घेतलेले होते. दुधामध्ये केसर टाकून घेतलेलं दूध टाकायचं आहे आपल्याला. वरून कोथिंबीर टाकायची आहे. झाकण लावून 5 मिनिटासाठी होऊ द्यायचे आहे आपल्याला. शिट्टी काढून घ्यायची आहे. हे बघा, आपली बिर्याणी किती छान झालेली आहे. मला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान छान कमेंट करा.